Hello and very good morning to all my dear students. Dear students, आपण पाहत आहे युनिट नंबर 13 दॅट इज द अमाइन्स. आणि आज आपण पाहणार आहे केमिकल प्रॉपर्टीज अमाइन्सच्या. मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं बेसिक नेचर आणि त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन्स पाहायच्या अमाइन्सच्या. तर पहिली केमिकल प्रॉपर्टी आपण बोलूया अल्किलेशन ऑफ अमाइन. त्याला हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन असं सुद्धा म्हणतात. तर अल्किलेशन म्हणजे अल्किनचं ॲडिशन करणं, मिथिल ग्रुपवर इथिल ग्रुपवर वॉट एव्हर कोणता जो ग्रुप असेल तो अमाइन्समध्ये, याचा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही एक्झॉस्टिव्ह अल्किलेशन आहे. एक्झॉस्टिव्ह म्हणजे संपूर्ण, कंप्लीट. तर काय ही रिॲक्शन आहे पाहून घेऊ. हॉफमन या व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे नेम रिॲक्शन आहे. होते कसं, जर सपोज आपण प्रायमरी अमाइन घेतला दॅट इज द CH3 and NH2. आता जर याच्यावर अल्किल हॅलाइडची ॲडिशन झाली, सपोज आपण म्हटलं CH3 I, तर याच्यातला एक हायड्रोजन हा I बाहेर निघतो, म्हणजे HI बाहेर निघेल. ठीक आहे. आणि हा जो CH3 ग्रुप आहे हा इथं अटॅच होईल. म्हणजे काय प्रोडक्ट म्हणून आपल्याला नाव CH3 बाय किती तर 2, इथं NH2 चा काय झाला तर NH. नाव सेकंड पोझिशनला आता होते असं ही एक्सेस मध्ये टाकतो आपण. ठीक आहे. एक्सेस मध्ये असल्यामुळे तो काही नंबर ऑफ मॉलिक्युल्स मोजून टाकले, त्यामुळे फार जास्त मॉलिक्युल्स आहेत असं समजून घ्यायचं. नाव डबल CH3I तर राहीनच, डबल काय मायनस HI निघेल बाहेर आणि हा CH3 ग्रुप लागेल इथे. मग CH3/2 चा काय होऊन जाईल तर CH3/3 आणि हा इथं नायट्रोजन. अगेन हा अल्किल हॅलाइड तर की भेकर पडून गेला नाही, तो तिथेच आहे. डबल CH3I. आता इथे बाहेर निघण्यासाठी कोणता हायड्रोजन नाही, पण अमोनिया क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट सुद्धा बनतो, म्हणजे त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज येईल. तर होईल असं नाव CH3 किती इथं तर 4, नायट्रोजनवर आता काय आला तर पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा काय आय झाला तर निगेटिव्ह. हेन्स टेट्रामेथिल अमोनियम आयोडाइड. इट्स द क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. हे लक्षात घ्या. जसं अजून जर एखादं एक्झाम्पल तुम्हाला पाहायचं असेल, आता एक लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन तीनही ह्या रिॲक्शन दाखवतात. जर सेकंडरी अमाइन असेल, सपोज जर का C2H5 NH, आता हा सेकंडरी आहे सपोज, हा झाला सेकंडरी अमाइन. डबल जर याच्यावर तुम्ही एक्सेस मध्ये जर का CH3I ची जर ऍडिशन करून राहिले तर काय होईल, मायनस HI बाहेर निघेल तेच, आणि हा CH3 ग्रुप किती लागेल, म्हणजे काय होईल ते C2H5. इथं किती येतात 2, हा नायट्रोजन, आणि इथं किती आहे CH3 ग्रुप तर हा एक आता लागलेला. ठीक आहे. 2 आणि 1 3. डबल जर का त्या बिकर मध्ये CH3I तर आहेच, नाव CH3I, देन व्हॉट, इथं नायट्रोजन तर कोणचं आहे नाही, त्यामुळे याच्या बाहेर निघणार नाही, तर याचं काय कन्वर्जन होईल क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. नाव C2H5/2 N, इथं CH3/2, 2 किती झाले 4, हेन्स पॉझिटिव्ह कॅरेक्टर, आणि हा जो I आहे हा निगेटिव्ह. हेन्स काय नाव आहे याचं कोण घेऊ, इथिल मधला ई पहिली येते, डायमिथिल अमोनियम आयोडाइड. ठीक आहे, असं राहील ते. आता इथं तुम्ही टर्शरी अमाइन जरी घेतला तरी तेच होईल. सपोज जर का C2H5 इथं जर का 3 आहे आणि हा NH, आता हा टर्शरी अमाइन आहे, याच्यावर तुम्ही एक्सेस मध्ये टाका ना. एक्सेस मध्ये जरी टाकलं तर होते असं का जास्तीत जास्त क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट बद्दल रिॲक्शन देऊन त्यानंतर रिॲक्शन स्टॉप होऊन जाईल. काय होईल, हा CH3I टाकला, नाव काय होईल C2H5, इथं किती आहे तर 3, हा N, हा इकडे कशाला लागला CH3 ला, याच्यावर पॉझिटिव्ह कॅरेक्टर, आणि हा झाला I निगेटिव्ह. टेट्रा इथिल मिथिल अमोनियम आयोडाइड असं कसं नाव. ठीक आहे. याच रिॲक्शनच्या नंतर हॉफमनची इलिमिनेशन रिॲक्शन आहे, म्हणून सोबत सोबत लिहून दिलेला आहे, कारण लक्षात आली पाहिजे. हॉफमनची इलिमिनेशन रिॲक्शन घ्या. सपोज आपण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट घेऊ. आता होते कसं, हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन ही 2 स्टेपची रिॲक्शन आहे. होते असं, जर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जर मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत जर का रिॲक्ट झाला, आता मॉइस्ट सिल्वर हायड्रॉक्साईड तयार नसतोच, सिल्वर ऑक्साईडला मॉइस्ट करा, तो तसा बिहेव करतो.
आणि नंतर त्यातून बीटा इलिमिनेशन होईल तर त्याचं फॉर्मेशन अल्किन मध्ये होईल. हे उलट सेटझे रूलच्या खिलाफ आहे. हे समजून घ्या कसं. आता आपण समजा जर का हा प्रोडक्ट घेतला नाव C2H5 इथं N, त्यानंतर CH3 बाय किती आहे तर 3, म्हणजे हा जरा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, आणि इकडे काय तर I निगेटिव्ह. आता होते असं, याची रिॲक्शन करा म्हणजे सिल्वर हायड्रॉक्साईड सोबत. रिमेंबर, सिल्वर हायड्रॉक्साईड नावाची गोष्टच नाही. होते असं, मॉइस्ट म्हणजे ओलावा, Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साईडला जर मॉइस्ट तुम्ही केलं तर तो सिल्वर हायड्रॉक्साईड सारखा बिहेव करतो फक्त, बस बाकी काही. तर होते असं, इथे हा I आणि हा Ag बाहेर निघेल म्हणजे AgI निघाला बाहेर, आणि हा जो OH आहे हा I च्या जागी येईल. मग हा काय झाला, इथिल ट्रायमिथिल अमोनियम आयोडाइड. मग आता कसं येईल पहा, नाव C2H5 इथं N, इथं किती CH3 ग्रुप आहे बेटा तर 3, याच्यावर पॉझिटिव्ह कॅरेक्टर तर आहे, आणि इथं आता काय लागलं OH निगेटिव्ह. इथिल ट्रायमिथिल अमोनियम हायड्रॉक्साईड झालं होतं. आता होते असं, जेव्हा हीट अप तर होईलच, रिॲक्शन अजून हीट करतोच आपण त्याला, ठीक आहे. तर अशा कंडिशन मध्ये, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे का हा जो प्रोडक्ट आहे तर हा क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये जेव्हा असतो तेव्हा तो हायड्रोस्कोपिक नेचर मध्ये असतो, म्हणजे हा मॉइस्चर हवेतला हवेत ओढून घेतो, त्यामुळे कुठपर्यंत जिथपर्यंत हा डिझॉल्व होत नाही. हेच आता जर असं आहे तर यामध्ये बीटा इलिमिनेशन होईल. आता बीटा इलिमिनेशन कोणचा, हा प्राइम, हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन. आता यालाच मी अशा वे मध्ये न लिहिता सिंपल वे मध्ये लिहितो. नाव CH3 CH2 आणि हा N. तर हा अल्फा आणि हा बीटा हायड्रोजन इलिमिनेट होते याच्यावर, आणि हेच बीटा हायड्रोजन इलिमिनेट झाल्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH2, आणि हा हायड्रोजन जो इथून निघालेला आहे हा हायड्रोजन OH कडे जाईल. म्हणजे आपण असं जरी लिहिलं CH2 आणि हे H, हा हायड्रोजन कुठे जाईल इथे, आणि हा जो आहे हा डबल बॉन्ड बनेल. तर आपण असं लिहू शकतो नाव CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस, आता काय उरलं, OH आणि H म्हणजे काय होतं बेटा H2O, आणि उरलं काय तर टर्शरी अमाइन उरला, म्हणजेच काय तर N, आणि हा CH3, याच्यावर कोणताच पॉझिटिव्ह चार्ज आता येणार नाही. अशा वेळेनं सुद्धा ही रिॲक्शन आपण पाहिली. म्हणजे विषय असा की याच्यामध्ये बीटा एलिमिनेशन होऊन राहिली. सपोज जर का आता तुमच्याकडे हा जर प्रोडक्ट असेल, नाव C2H5 N, आणि इकडे C2H5 किती आहे तर आता 3, तर सेम प्रोडक्ट बाहेर निघेल हे लक्षात घ्या. म्हणजे AgOH सोबत रिॲक्ट होऊन राहिलं, AgOH राहत नाही, आपण म्हणू मॉइस्ट Ag2O. तर यातून सुद्धा काय निघल, I आणि AgI बाहेर निघल. AgI रिमेंबर इथं मायनस लिहायचं म्हणजे निघून आला, आणि जसंच्या तसं ते लिहायचं. नाव CH3 CH2 इथं N, इथं C2H5 हा किती आहे 3, याच्यावर राहील पॉझिटिव्ह कॅरेक्टर, OH लागला इथे. आता होईल असं का याच्यातला एक हायड्रोजन इथे द्यायचा, म्हणजे होईल असं आपण -H2 इथे लिहिलं तरी चालते, असं काही नसते बघा. तर मग हा CH2 डबल बॉन्ड CH2 होईल, प्लस हा हायड्रोजन इथे गेला म्हणजे H चा OH आणि H काय होईल H2O, आणि प्रोडक्ट काय राहील, प्रोडक्ट तर हाच तसा बीटा एलिमिनेशन मध्ये, आणि साइड प्रोडक्ट काय तर N आणि C2H5/3 टर्शियरी अमाइन. दिस इज कॉल्ड हॉफमन एलिमिनेशन. इथं बीटा एलिमिनेशन होते कशाचं, हायड्रोजनचं, आणि म्हणून ही रिॲक्शन हॉफमन एलिमिनेशन आहे. याच्यानंतरचाच प्रोडक्ट हा आहे, म्हणून सोबत लिहून दिलेला आहे. रिमेंबर याच्या दोन्ही वर्षाचे क्वेश्चन आहे युजर ब्रेनवरचे, ते आपण लेक्चरच्या एंड मध्ये घेऊ, ठीक आहे. यानंतर पाहू पुढचं. आता पाहू आपण ऍसिलेशन ऑफ अमाइन, आणि त्यानंतर पाहू कार्बिलमाइल रिॲक्शन और हॉफमन कार्बिलमाइल टेस्ट. बघा, ऍसिलेशन ऑफ अमाइन म्हणजे ऍसिड ग्रुपचं ऍडिशन करणे, एक हायड्रोजन रिप्लेस करून. Where one hydrogen of amine in the primary or secondary replaced by the acyl group is called as the acylation of amine. ही फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन दाखवतो, काबर दाखवतो आपण ते पाहू. होते असं, ऍसिल ग्रुप म्हणा किंवा ऍसिटिल ग्रुप म्हणा, ठीक आहे. बघा होते कसं, आपण प्रायमरी अमाइनची रिॲक्शन घेऊ पहिले. नाव C2H5 इथं काय तर N, हा एक N असा हायड्रोजन आपण असा काढूया यावेळेस, काही फरक नाही पडत. हा एक H प्लस Cl C डबल बॉन्ड O आणि CH3 ऍसिटिल क्लोराइड किंवा इथेनॉल क्लोराइड म्हटलं तरी चालेल.
ही रिॲक्शन घडवून आणावं लागते पिरिडीनच्या प्रेझेन्समध्ये. पिरिडीन हा एक बेस आहे. होते असं, हा HCl निघेल बाहेर -HCl. आता सिंपल वेगळं रिॲक्शन सांगतो तुम्हाला मी हे. आणि त्यानंतर हा C आणि हा नायट्रोजन डायरेक्ट बॉन्डिंग दाखवा. होते असं पहा, नाव C2H5 इथं N, इथं एक हायड्रोजन, हा C, हा डबल बॉन्ड O आणि इथं काय तर CH3. सिंपल वे. या वेळेमध्ये पूर्ण मार्क तुम्हाला मिळतील कारण कोणतं मेकॅनिझम तुम्हाला नाही आहे. आता होते असं, पिरिडीन का बरं वापरतो कारण HCl हा स्ट्रॉंगर ऍसिड आहे. ह्या ऍसिडला आपण न्यूट्रल करता आलं पाहिजे म्हणून पिरिडीन वापरतो. हा झाला प्रायमरी अमाइनचा प्रोडक्ट. सेकंडरी अमाइनचा पाहू C2H5 आणि इथं समजा C2H5 आहे आणि हा एक हायड्रोजन प्लस Cl, C डबल बॉन्ड O आणि हा CH3. ही सुद्धा रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये लागते पिरिडीन. पिरिडीन हा बेस आहे. -HCl बाहेर काढा तुम्ही आणि काय आहे तर नाव C2H5 इथं N, इथं C2H5, इथं C डबल बॉन्ड O आणि हा CH3. तुम्ही ऍसिडिक क्लोराईडच्या जागी बेन्झॉइल क्लोराईड घेतला तरी चालेल. म्हणजे और तुम्ही हे सुद्धा वापरू शकता. इथं बेन्झीन ग्रुप, इथं CO आणि हा Cl, हा HCl बाहेर काढा आणि इथं लागेल फिनिल ग्रुप लागेल. हे सुद्धा चालते, असं काही नाही. तर ही प्रायमरी सेकंडरी दाखवत, टर्शरी ऍसिड दाखवत नाही. टर्शरी अमाइन म्हणजे असे अमाइन काय याच्यामध्ये इथं C2H5 CH3 ग्रुप आहे, इथं हायड्रोजन आहे का रिप्लेस करायला मग नाही, म्हणजे HCl बाहेर निघणार नाही, त्यामुळे प्रोडक्ट निघणार नाही आणि म्हणून टर्शरी अमाइन ही रिॲक्शन दाखवत नाही. हे त्याच्या मागचं कारण आहे. ओन्ली सेकंडरी आणि प्रायमरी दाखवतो. यानंतर आहे कार्बिल अमाइन टेस्ट और हॉफमन कार्बिल अमाइन टेस्ट सुद्धा म्हणतात त्याला और आयसोसायनेट टेस्ट सुद्धा म्हणतात. या टेस्टचा एक विशेषता अशी आहे की ही फक्त प्रायमरी अमाइनच दाखवते आणि म्हणून याच्यामध्ये समजा प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइनचे डिस्टिंग्विश करण्याची टेस्ट वापरतात. पण कोणता प्रायमरी कोणता सेकंडरी हे डिस्टिंग्विश इथं करता येत नाही. फक्त टर्शरी अमाइन जर असेल तर रिॲक्शन होत नाही. फक्त इथे एवढंच समजतं. ठीक आहे. तर हा आता नामोच्चार झाले होते बघा. N इथिल इथेन अमाइन, N डाय इथिल इथेन अमाइन असं त्याचं नाव. ठीक आहे. तर कार्बिल अमाइन रिॲक्शन मध्ये होते असं प्रायमरी अमाइन पाहू. आता होते कसं पहा, नाव C2H5 इथं काय तर NH2. आता होते असं, ही रिॲक्शन CH3 म्हणजे क्लोरोफॉर्मच्या प्रेझेन्समध्ये करावं लागते प्लस थ्राईस KOH म्हणजे बेस. आणि तुम्ही पाहाल तर जनरल मध्ये होते असं पहा, C2H5N आणि हा C बाहेर निघाल म्हणजे C2H5 हा N आणि C म्हणजे मिथिल आयसोसायनेट. आता उरलं काय काय पहा, हे 2 हायड्रोजन, हा एक तिसरा हायड्रोजन आणि हे 3 हायड्रोजन. तर त्याच्या आधी आपण हे 3K आणि 3Cl काय होईल प्लस थ्राईस KCl निघेल बाहेर. आता उरलं काय काय पहा, 3 OH आणि 3 H म्हणजे थ्राईस H2O. दुसरी अजून अशी पाहू आपण. प्रायमरी अमाइन कोणता घ्या ना तुम्ही, ॲलिफॅटिक घ्या काय अरोमॅटिक घ्या, त्याचा काही विषयच नाहीये. प्लस CHCl3 प्लस थ्राईस KOH आणि थोडंफार हिटअप करा, तुम्हाला प्रोडक्ट काय मिळते पहा. फिनिल आयसोसायनाइड मिळेल तुम्हाला NC. रिमेंबर CN असेल तर सायनाइड आणि NC असेल तर आयसोसायनाइड प्लस थ्राईस KCl. पहा इथे पहा सांगा तेव्हा बेन्झीन आणि हा N आणि हा C, NC निघाला बाहेर. नाव 3K आणि 3Cl थ्राईस KCl. उरलं काय काय 3 OH आणि इथचे एक हायड्रोजन, इथचे 2 हायड्रोजन 3 म्हणजे थ्राईस H2O. आता आपण बोलला की ओन्ली प्रायमरी अमाइन दाखवते. काऊन का हे बघा, जर आपण इथं सेकंडरी अमाइन जर घेतला असता, सपोज जर आता इथं C2H5 असतं, सेकंडरी अमाइन घेतला असता तर इथं वॉटर मॉलिक्यूल हे व्यवस्थित निघाले नसतं. हे सेकंडरी आणि टर्शरी अमाइन ही रिॲक्शन दाखवतच नाही. चला ठीक आहे, आपण करून पाहू ना काय होते पहा. C2H5 NC निघाला बाहेर सपोज. हो काय काय उरलं मग, थ्राईस K थ्राईस Cl निघाला, हे इथपर्यंत बरोबर निघाल. पण इथं 5च वॉटर मॉलिक्यूल राहील म्हणजे 5च हायड्रोजन राहील ना. पण आपल्याला थ्राईस वॉटर मॉलिक्यूल करायचे म्हणजे 6 हायड्रोजन लागेल. पहा किती आहे, 3 हे 4 आणि हा एक 5. जमते का नाही. म्हणून ही रिॲक्शन सेकंडरी आणि टर्शरी अमाइन दाखवत नाही, ओन्ली प्रायमरी अमाइन दाखवते. शिवाय याचा जो स्मेल असतो तो फारच वेगळा आणि घाणेरडा असतो, अनप्लीझंट असतो असं म्हटलं जातं. आणि ह्या स्मेलवरून असं समजते की ही टेस्ट फक्त प्रायमरी अमाइनची आहे. हे डिस्टिंग्विश टेस्ट म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. ते ही पर्यंत याचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत यूज युअर ब्रेन पॉवरचे आपण ती लेक्चरच्या एंडमध्ये घेऊ.
आता पाहू रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड म्हणजे काय तर HNO2 हा तयार कसा होतो हे बघू. पहिले तर हा तयार व्हासाठी तुम्हाला पाहिजे NaNO2 प्लस HCl. काय निघते बाहेर पहा, नाव NaCl निघेल बाहेर आणि HNO2 निघेल तुमचा प्रोडक्ट. ठीक आहे. आता ही प्रिपरेशन इन सिटू असते. इन सिटू म्हणजे वेळेवर तयार करणारी. HNO2 हा अनस्टेबल आहे, त्यामुळे तो बनवून बॉटलीमध्ये भरता येत नाही, त्याला वेळेवर प्रिपेअर करावं लागतं. ठीक आहे. बघू रिॲक्शन विथ नायट्रस ऍसिड. प्रायमरी अमाईनची रिॲक्शन पाहू आपण याच्यामध्ये. सपोज जर का C2H5 हा NH2 प्लस NaNO2 प्लस HCl ही रिॲक्शन कोल्ड कंडिशनला करावं लागतं. कोल्ड कंडिशन म्हणजे असं 0 to 5 डिग्रीच्या जवळपास करावं लागतं. आईस बाथ मध्ये रिॲक्शन घ्यावं लागते. काय करावं लागते, त्याची टोकरी घ्यावं लागते लोखंडाची, त्याच्यामध्ये आईस टाकावं लागते, त्या बिकर मध्ये हे दोन मिश्रण टाकावं लागते, 0 ते 5 डिग्री मेंटेन करावं लागतं. तर होते असं बघा, C2H5 हा N, हा C2H5 हा N आणि हा N आणि एक Cl यातला बाहेर निघाल म्हणजे C2H5 हा N2 इथं पॉझिटिव्ह आणि हा Cl सिंगल निगेटिव्ह. ठीक आहे. डायझोनियम सॉल्ट म्हणतात त्याला. हा C2H5N हा एक N2 निघाला आणि एक Cl. आता हा एक Na एक Cl बाहेर निघाल प्लस NaCl बाहेर निघाल. आता उरलं काय काय पहा, क्लोरीन तर दोन्ही गेले, दोन हायड्रोजन आणि दोन ऑक्सिजन म्हणजे H2O बाहेर निघेल. आता होते असं, हा जो अजो ग्रुप आहे म्हणजे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड, बेन्झीन नाही आपण इथिल डायझोनियम क्लोराइड आहे, हा ॲलिफॅटिक जर का असला तर हा एवढा अनस्टेबल असते का तो तयार होत नाही. आणि तयार झाला तर तो विदिन अ सेकंड मध्ये डिकम्पोज होऊन जातो. म्हणजे होते असं, नाव C2H5 हा N2 हा Cl निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, वॉटर तर त्याच्यामध्ये राहणारच आहे. तर होते असं का हा डिकम्पोज कसा होतो पहा. डिकम्पोज होते तर वॉटरला आपण असं लिहिल्यापेक्षा असंही लिहू शकतो. तर होते पहा का C2H5 OH बाहेर निघाल, नाव C2H5 आणि हा OH प्लस उरलं काय काय, हा नायट्रोजन गॅस हवेमध्ये उडून जातो प्लस हा H आणि हा Cl म्हणजे HCl बाहेर निघाल. होते याचं असं का तो जर का बेन्झीन इथिल डायझोनियम क्लोराइड तयार तर होते, पण हा एवढा अनस्टेबल आहे का डबल हा स्वतःच डिकम्पोजिशन करून तो वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये आणि त्याचं अल्कोहोल बनते. हे ठीक आहे. पण जर तुम्ही एरोमॅटिक अमाइन जर घेत असाल म्हणजे कोणचा तर NH2 ही रिॲक्शन सुद्धा करून पाहू आपण. NaNO2 प्लस ट्वाइस HCl. रिमेंबर NaNO2 चा प्रोडक्ट काय निघणार HCl सोबत, तर HNO2 म्हणजे कोणचा नायट्रस ऍसिड. तर होते कसं बघा, ही सुद्धा कोल्ड कंडिशनला रिॲक्शन आहे. तर आपण 0 ते 5 डिग्री म्हणू. आता इथं काय होते तेच आहे. हे बघा, हा एक N हा एक N म्हणजे बेन्झीन, हा N2 इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर, हा Cl निगेटिव्ह, एक Cl गेला. आता उरलं काय, एक Na एक Cl प्लस NaCl आणि प्लस काय उरलं, दोन हायड्रोजन, हे दोन हायड्रोजन म्हणजे ट्वाइस H2 आणि हे दोन ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघाले. आता होते असं, तुम्ही म्हणून मग हा सुद्धा अनस्टेबल आहे का, यस इट इज ऑल्सो अनस्टेबल बट नॉट ॲज कंपॅरिझन विथ द अल्किल डायझोनियम क्लोराइड. होते असं, हा स्टेबल तर आहे पण एवढाही नाही आणि अनस्टेबल तर आहे तर एवढाही नाही. त्यामुळे हा एकदम विदिन अ सेकंड कोणचा कन्व्हर्शन करत नाही. याचं डिकम्पोजिशन होते. जर तुम्ही याला बनवून ठेवलं नंतर पाहू असं केलं तर याला बनवल्यानंतर लगेच याच्यासोबत रिॲक्शन लावावं लागतं तुम्हाला. ठीक आहे. तर होते असं, याच्या हा तर मोर रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे, याच्यापासून सेव्हरल प्रोडक्ट्स तुम्हाला बाहेर काढता येते बेन्झीनशी रिलेटेड. तुम्ही फिनॉल काढू शकता, तुम्ही बेन्झीन क्लोराइड काढू शकता, तुम्ही बेन्झीन ब्रोमाइड बनवू शकता. ठीक आहे. तुम्ही प्लेन बेन्झीन तयार करू शकता. नंबर ऑफ रिॲक्शन्स त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता. मोस्ट रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे. पण हा सुद्धा अनस्टेबल आहे आणि तो सुद्धा वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये इथं फिनॉल बनवून देते. पण लक्षात घ्या, याचा ह्या बनल्या तुम्हाला रिॲक्शन करावं लागेल. हा अनस्टेबल आहे पण याच्यापेक्षा थोडा कमी आहे. दिस इज कॉल्ड बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आता हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड हा थोडा स्टेबल आहे. तर का बरं स्टेबल आहे आपण हे पाहू. ठीक आहे. त्याच्यावर पॉझिटिव्ह कॅरेक्टर देऊ. इथं हा बेन्झीन ग्रुप आणि या बेन्झीन ग्रुप सोबत तर होते असं का पहा, हा आता बघा जनरल मध्ये आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला कसं पाहिलेलं आहे की हे असा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. ठीक आहे. क्लोराइड लिहिला आपण, सपोज लिहिला असं समजून घ्या. नाव
जनरली होतंय कसं, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे त्यामुळे हा इथं उडल्या जाईल आणि रिझल्टंट तुम्हाला जे स्ट्रक्चर मिळेल ते असं डबल बॉन्ड हा इथं आणि हा याच्यावर ओपन अप होईल. एक लोन पेअर तयार नायट्रोजनवर होताच. आता दुसऱ्या लोन पेअरला निगेटिव्ह कॅरेक्टर, हा तर पॉझिटिव्ह आहे कारण 4 बॉन्ड आहे आणि इथं आता कोणता चार्ज तयार झाला तर पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. हा इकडे जाईल आणि हा बॉन्ड इथं जाईल. मग असं केलं तरी चालेल, काही विशेष नाही त्याच्यामध्ये. तर हे असंच नाव डबल बॉन्ड, इकडे नायट्रोजन, हे लोन पेअर्स, हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि इथे सुद्धा आता इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर येईल आणि होईल असं का हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर इकडे जाईल, हा बॉन्ड इकडे जाईल. म्हणजे हे असं का हा n डबल बॉन्ड, हा n याच्यावर लोन पेअर दोन आहे, निगेटिव्ह कॅरेक्टर हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि इकडे तो हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर इकडे येईल आणि हे विथ रिझल्टंट जे डबल बॉन्ड आहे इकडे शिफ्ट होईल. डबल होईल कसं, हा बॉन्ड डबल याच्यावर ओपन अप होईल आणि हा याच्यावर ओपन अप झाल्यामुळे हे जे डबल बॉन्ड आहे हा याच्यावर ओपन अप होऊन जातो. म्हणजे कसं रिझल्टंट स्ट्रक्चर जे तुम्हाला पहिलं रिझल्टंट स्ट्रक्चर मिळालं होतं तेच राहील. इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर, डबल बॉन्डचं काय होऊन जाईल इथं सिंगल बॉन्ड आणि सगळे बॉन्ड्स आता व्यवस्थित. बघा तुम्हाला 5 इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर मिळते. या रेझोनन्समुळे याचं हा जास्त अनस्टेबल आणि हा कमी अनस्टेबल आहे. इथं रेझोनन्स करायला कुठे स्कोपच नाही आहे. त्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रेझोनेटिंग मध्ये बिझी असतात, म्हणून हा थोडा लिटिल बिट हा स्टेबल असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड म्हणजे प्रिपरेशन ऑफ बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे. यानंतर काही सर्व प्रश्नांचे आन्सर्स पाहू आणि आजचा लेक्चर थांबवू. आता बघूया सर्व क्वेश्चन्स. जसे युजुअल ब्रेनचे काही क्वेश्चन सगळे मी कॉमन घेतलेले आहेत. पहिली रिएक्शन काय म्हणजे पहा, C6H5NH2 म्हणजे प्रायमरी एमन झाला हा ऍनालिन. एक्सेस मध्ये CH3 जर वापरला तर काय होणार पाहू. हे बघा एक्सेस मध्ये वापरला हा प्रायमरी एमन आहे, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट पर्यंत रिएक्शन जाईल. कशी होईल, नाव C6H5 हा n. आता इथं किती CH3 लागेल तर 3. नाव CH3/3 इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि हा I राहील इथं निगेटिव्ह कॅरेक्टर. क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हा याचा प्रोडक्ट राहील. असेच क्वेश्चन राहील किंवा 4 तुम्हाला JEE मेडिकल पेपर तुम्ही करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला 4 ऑप्शन दिले जाईल. त्यातला कोणता ऑप्शन सुटेबल होईल ते ठीक आहे. एक्सेस ऑफ इथिल अमाइन सॉरी CH3 जर दिलेला आहे, कोणताही जर का तुम्हाला हॅलोजन दिलेला असेल विथ रिस्पेक्ट टू अल्केन तर तिथं क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टच तयार होते. आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये ही झाली अल्किलेशन रिएक्शन, ही झाली इलिमिनेशन रिएक्शन. हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन बघा त्याला होते असं मॉइल्स AgOH. आता AgOH नावाची गोष्ट राहतच नाही असं दिलं जरूर असेल, पण Ag2O म्हणायचं पुस्तकात दिलं जरी असेल कारण सिल्वर हायड्रॉक्साईड नावाची गोष्टच नाही आहे जगात. पण ऍक्च्युअल मध्ये मॉइल्स सिल्वर ऑक्साईड हा सिल्वर हायड्रॉक्साईड सारखा बिहेव करतो. 2 स्टेपल रिएक्शन काय होईल बघा, इथं OH लागून जाईल आणि नंतर होईल असं का इथं अल्किन तयार होईल. नाव CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस N आणि इथं किती CH3 ग्रुप आहे तर 3 आणि काय उरलेलं आहे ते पाहावं लागेल तुम्हाला. आता एका इथं वॉटर मॉलिक्यूल उरले तर कसं H2O उरल. तिसरी रिएक्शन काय म्हणते पहा, प्रायमरी सॉरी हा टर्शरी अमाइन आहे आणि इथं बेन्झोल क्लोराइड दिलेला आहे. पण लक्षात घ्या ही जी रिएक्शन दिलेली आहे कार्बोनबल रिएक्शन ही सेकंडरी आणि प्रायमरी अमाइनच दाखवते, त्यामुळे नो रिएक्शन लिहावं लागल. नो रिएक्शन, ओनली प्रायमरी अँड सेकंडरी अमाइनस ही रिएक्शन दाखवते. नो रिएक्शन कोणते तर हायड्रोजन आयस नाही त्यामुळे HCl बाहेर निघणारच नाही. चौथा आणि लास्ट क्वेश्चन काय, ऍनालिन दिलेला आहे तुम्हाला CH3COH म्हणजे कार्बिनमाइड टेस्ट आहे. सरळ सरळ समजून घ्या. प्रायमरी अमाइन आहे त्यामुळे ठीक आहे. सेकंडरी टर्शरी दिलेला असता जर सेकंडरी आणि टर्शरी तर नो रिएक्शन बोलायची. ठीक आहे. तर बघा होते कसं, नाव ऍनालिन दिलेला आहे, बघू आता काय होते तर नाव C इथं N आणि हा C प्लस काय काय उरलेला पहा, नाव थ्राइस KCl. ठीक आहे. थ्राइस हा K आणि हा Cl आणि किती वॉटर मॉलिक्यूल निघल तर बघू किती आहे इथं 3 OH 3. हा त्यामुळे थ्राइस H2O उरल. हा जो कंपाऊंड आहे याचा खूप खराब स्मेल येईल म्हणजे अनप्लेझंट स्मेल येईल. हे सांगेल का हा प्रायमरी अमाइन आहे. रिमेंबर या प्रकारे आपले विज्युअल ब्रेनचे काही क्वेश्चन आन्सर्स होते. तर आजच्यासाठी एवढंच आहे. पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आणि त्याची रिॲक्टिव्हिटी याच्याबद्दल जास्तीत जास्त फोकस करू. तर उद्या आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.